चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका, भरपूर वेळ विलंब होतोय आजच्या रात्रीमध्ये. कालची रात्र आपण पाहिली, अगदी सुजान पद्धतीने सामने सुरू झाले होते. कुठल्याही संघानं कुठल्याही प्रकारचा खेळ खंडोबा केला नाही आणि खास करून इनिंग संपल्यानंतर लगेच इनॅक्शन मध्ये यायचे. सामना संपल्यानंतर दुसरा संघ लगेच इनॅक्शन मध्ये यायचा. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की अगदी चांगला परफॉर्मन्स दिला तिथे संतोष खंडवी ठरलेत मानाचे मॅन ऑफ द मॅच. आम्ही त्यांना इथे इन्व्हाइट करत आहोत की आपण यायचं आहे आपला अवॉर्ड घेण्यासाठी. मॅच कडे आपण वळत आहोत. दरम्यान इथे विनंती आहे की लगेच आपण इनॅक्शन मध्ये या. आपला सिलेक्टिव्ह गोलंदाज काढा, कारण इतरत्र आपण आता बराचसा क्रिकेट खेळलेला आहे आणि त्यामध्ये खास करून मी म्हणेन आपण तिथे आपले गोलंदाज वापरले, त्यामुळे आपल्या काही मी म्हणेन रणनीतीत थोडासा कमी चेंजेस असतील. त्यामुळे लगेच आम्हाला थोडं सहकार्य करा. नाईट स्पर्धा आहे आणि खास करून जनरेटर नावाचा भस्मासूर आमच्यावरती सवार आहे, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. ओपनिंग पेयर शुभम अँड संजय. अकाउंट ओपन टीमचं. अगदी आपण जर पाहिलं पंचांनी सिग्नल दिलाय तर गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाव. 3 2 1. फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती अटॅक केलाय. सुंदर फटका. नटरा स्टाईलनं बॅकफुटला जाऊन फिरून खेळलेला स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेमध्ये ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. येतोय शानदार चौकार. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय 4 स्वागत केलेलं आहे आणि चांगलं क्वालिटी क्रिकेट क्वालिटी दाखवत असताना सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये प्रभात भल्ला ज्यानं दाखवलेला एक दर्जेदार फटका 4 धावा देऊन जातोय टीम गाडेश्वर. गाडेश्वर आणि गाडेश्वरच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय तो म्हणजेच केवाळे. दोघांमध्ये मॅच. दोन तुल्यबल्ले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत आणि आजची ही लढाई आपण पाहतो त्यांची रजनी स्पर्धेतील पहिली लढाई आपल्याला पाहायला मिळते. मॅचकडे आपण बोलू. पंचांकडून येतोय सिग्नल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न कट करायचा प्रयत्न आहे. लाईन विस्कळीत झालेत, पंचांनी हेरलंय. लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. अतिरिक्त एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघाचं खातं मजबूत होतंय. या एक धावेनं धावफलक पुढे संघाच्या खात्यामध्ये भर पडली असता संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 रन्स. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. चांगला चेंडू आहे. चेंडू चांगला आहे. अगदी आपण पाहतोय गुडलाईन स्पॉटला आपट बार बॉल. टप्प्यावरती नियंत्रण, त्याच्यावरती केलेला सखोल अभ्यास आणि त्यानंतर मग अंमलात आणलेला चेंडू. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर या चेंडूमध्ये आपण अधिकतम स्तरावरती डॉट बॉल येताना पाहिलेत. निर्धाव चेंडू आले, त्यामुळे या चेंडूंचा वापर अनेक गोलंदाज करतात. त्यानंतर हा फसवा चेंडू लाऊडली अपील. पंचांनी हेरलंय आणि OUT आउटचा इशारा. LBW लेग बिफोर द विकेट. पहिला धक्का टीम घाडेश्वरला.
करण्यासाठी जी ताकद हवी आहे, लढाईसाठी जी ताकद हवी आहे, ती ताकद त्यांना प्राप्त झाली आणि तिचा पूर्णपणे वापर करत असताना यावेळेला खोलात टाकलेला बॉल पूर्णपणे जे वादळ मैदानामध्ये आलं होतं संजय भगत नावाचं, भगतला बाद केलं डिरेक्टली LBW ची विकेट ते साकार केली आणि गोलंदाजांनी मिशांना धाव दिला. प्रभात भल्ला वन्स अगेन ऑन द अटॅक बॉलिंग मार्फत कट करायचा प्रयत्न, अंपा फिंगर गोज ऑन अप अँड इट्स वन्स अगेन सेकंड विकेट फॉलिंग डाऊन. दुसरा धक्का टीमला, फलंदाज अजून एक बाद. खेळ संपत आहे. एका षटकाच्या अखेरीस केवाली टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना गाडेश्वर या संघानं जमा केल्यात एकूण 6 धावा, 6 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहतोय त्यांची फलंदाजी आहे आणि फलंदाजीमध्ये दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी करत असताना हे षटक मात्र केवाळे संघाच्या बाजूनं इकॉनॉमिकल स्पेल दिले गोलंदाज प्रभात भल्लांना. सिक्स रन्स, 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत टीमच्या टोटल मध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. संघानं जमा केलेल्या धावा आहेत. अगदी आपण जर ते विचार केला तर धावा जमा करण्यासाठी 2 वाईट चेंडूची त्यांना मदत मिळाली. एक चौकार, सुरुवात चांगली झाली होती, असं वाटलं की चौकार आला इथून. आता मात्र गाडेश्वर संघाचं जे धावसंख्या फलक आहे ते सजवण्यासाठी ते मोठे फटके नक्कीच काढतील, परंतु त्यानंतर प्रभात बल्लानं ज्या पद्धतीनं फलंदाजी डिस्ट्रॉय केली, डॉमिनेशन प्रक्रिया त्यानं अगदी विकेटवरती सादर केली आणि पूर्णपणे थांबवलं तिथे फलंदाजांना. अटॅकिंग मोड, अटॅकिंग बाणा त्याचा आपण पाहिला. टीमच्या खात्यामध्ये आहेत 6 धावा. षटक क्रमांक 2. चला जास्त वेळ घेत आहे, स्पीड अप करा, स्पीड अप प्लीज, जास्त वेळ घेत आहे. रेडी स्टडी गो. बाई टाक. कट करायचा प्रयत्न आहे, स्टेप आउट झाले होते थोडेसे, डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी आपण पाहिलं की कव्हर ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये समीकरण तंतोतंत जुळले नाहीये, मात्र एक धाव जरूर मिळणार आहे. एका धावेनं 7 वरती जातील. काळेश्वर संघ थोडासा दिलासा या धावेनं त्यांना मिळेल, कारण त्यांना हवी आहे दिलासाजनक फलंदाजी, त्यांना हवी आहे इथे मैदानामध्ये तळ ठोकणारी फलंदाजी, त्यांना हवी आहे इथे मोठे फटके मारणारी फलंदाजी, आणि त्याची वाट बघतोय खास करून मग या परिसरातून अनेक सारा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळेल आज या मैदानावरती हजेरी लावत असताना. मग गाडेश्वरचे अनेक सारे प्रेक्षक आहेत आणि ते आस लावून बसलेत. पहा, लसित मलिंगाच्या अक्षरनं बॉलला रिलीज केलं होतं. फॉलो थ्री छान आहे रिलीजिंग. त्याच्यानंतर बॉलची आपण नियंत्रण करण्याची क्षमता देखील तितकी छान पाहतो गोलंदाजी. या बॉलवरती एक
क्विक सिंगल, स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्य इथे टिकवत आहेत दोन फलंदाज. आता या सिंगलला धावफलक पुढे जाईल. सलग 2 सिंगल रामदास वरती आल्यात आणि टीमची धावसंख्या या वेळेला 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. 8 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होत आहे पुढचा बॉल टाकण्यासाठी. राईट हँडेड बॅट्समन आहे समोर. या वेळेला जाऊ दिलंय. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल आहे. पंच वळालेत आणि शाहरुख खानच्या स्टाईलनं अगदी पंचांनी इशारा पोहोचवला. इट्स अ वाईड बॉल कॉल. अतिरिक्त एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये. संघ एका धावेनं पुढे जाईल. टीमचा टोटल 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संघ तयार असेल पुढचा बॉल. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय. ऑन साइडच्या दिशेमध्ये गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच निडेड बाउंड्री फॉर टीम गाडेश्वर. गरज होती या चौकाराची आणि तो चौकार आता त्यांना मिळतोय. लॉंग ऑन मध्ये खेळलेला स्ट्रोक 4 धावा. अटॅकिंग मोड आता ऑन झालाय आणि त्यांना गरज होती. अगदी जशी संधी मिळाली तिचा फायदा उचललाय फलंदाजानं आणि अक्षरशः आता तो मात्र तयार झालाय लढाईसाठी. हे तो सांगून देतोय मैदानामध्ये. ऑन साइडला शुभम. पुन्हा एकदा लाईन विस्कलीत. मनोवैज्ञानिक दबाव तंत्राची गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूनं फलंदाजीमध्ये आलेला चौकार. आता मात्र अगदी फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतोय त्यातून. गोलंदाज थोडासा बॅकफुट वरती. टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 14 धावा धावफलकावरती. जिकडे 2 गड्यांचा मोबदला मोजलाय गाडेश्वर या संघानं. रफ अँड टफ सामने पाहायला मिळतात. काही एकतर्फी सामने देखील आपण पाहिल्यात. वाह 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 अफलातून सुपर फटका सिक्सर. सुपर क्लासिकल फलंदाजी. याच गोष्टींसाठी गाडेश्वर संघ ओळखला जातो. गतवर्षी आपण पाहिलं की डिफेंडिंग रनरअप ते आहेत या स्पर्धेचे आणि या वर्षी देखील आता लक्षवेधी भूमिका. सर्वांचं लक्ष लागलंय त्यांच्याकडे. काय घडेल काय बिघडेल, किती धावा बनवतील. हार मानतील ते गाडेश्वरवाले कसलेच. कारण मागील वर्षी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की जबरदस्त त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला जरूर मिळाली होती. आणि आज सुरुवातीला असं वाटलं की धावा बनत नाहीत, कुठेतरी संघ अडचणीमध्ये आहे की काय. परंतु त्यानंतर मैदानामध्ये आपण हे विसरलो होतो की शुभम चौधरी अजून मैदानामध्ये आणि हा त्यांचा विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे आक्रमक शैली आहे. अनेक मैदानं गाजवली आपल्या फलंदाजीमधून. वन मॅन शो नियमितपणे आपण पाहतो. गाडेश्वर संघ उतरला की मग शुभमची फलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच्यावरती आता नक्कीच आपण पाहतोय चांगली त्याची आपण गोलंदाजी फलंदाजी ते पाहतोय. तो करताना दाखवतोय आपल्या माध्यमातून. अजून एक घुटना टेक तमाशा देख. शुभम चौधरीचा जलवा. मोदीमाल आपण टॉस साठी यायचं आहे. जर हॅट्रिक सिक्सर आला, सलग तिसरा षटकार आला तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे टोटल. या वेळेला बोलायला पंच. व्हाईट बॉल. आक्रमकता नाहीये. सांगून गेले तू का पैशाला मुकू नका आणि तोच तिथे पवित्रा सादर केलाय. किरण शेठ डोमणा साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि गौरव शेठ दरोडा यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हॅट्रिकचा सिक्सर आला तर
नाही. अगदी आपण पाहिलं इथे तर सन्मानजनक खेळ पाहायला मिळतोय. या बॉलवरती आपण पाहू शकतो की एक क्विक सिंगल, त्यानंतर दुसरीचा अटेम्प्ट होता आणि ती देखील धाव पूर्ण केली. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम पारितोषिक आहे. मी म्हणा हॅट्रिकचं पारितोषिक पेक्षा हे पारितोषिक खूप चांगलं आहे. प्रत्येकी सिक्सर आणि चौकारसाठी एक आपण पाहतो या तब्बल अंकामध्ये 100 रुपये कॅश प्राइज दिले जाईल खेळाडूला. गौरव शेठ दरोडा साहेब यांच्या माध्यमातून आपण प्राइस पाहतोय. षटकामधून आपण जर विचार केला हे षटक थोडस महागडे राहिले. रामदास भल्लावरती अटॅक झाले आणि ते अटॅक इतके दर्दी होते की तिकडे दुसऱ्या संघानं मात्र आपला डेरा जमवला, आपला तंबू उभा केला. टीमची धावसंख्या झालेली आहे एकूण 29 धावा, जिकडे 14.50च्या सरासरीनं जाण्याचा हा निर्णय आहे त्यांचा. आणि टीमची धावसंख्या आपण 29 धावा धावफलकावरती इकडे पाहतोय. दोन गड्यांचा मोबदला गाडेश्वरची फलंदाजी फर्स्ट हाफ मध्ये आपण पाहतोय. पहिल्या हाफ मध्ये सुरू असलेला हा खेळ. चला, मोदीमाल आणि खैरवाडी ए या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इथे यायचंय. मोदीमाल टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. खैरवाडी टीम तुम्हाला विनंती आहे, तुमचा कॅप्टन देखील येणं अनिवार्य आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि टॉस साठी तुमचा संघ नाही इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. असं घडलं नाही तर समोरच्या संघाला टॉस दिला जाईल. श्रीपत निरगुडा पुढील गोलंदाज. एकूण 29 धावा धावफलकावरती. रतन ढुसने 2 चेंडू सलग डॉट खेळलाय, परंतु शुभमनं दाखवलेला आक्रमक हल्ला आणि हल्ला कल्लोल फलंदाजी आपण त्याची पाहिली. गोलंदाज तयार असेल पुढचा बॉल टाकण्यासाठी. कट करायचा प्रयत्न आपण पाहतो. हलक्या त्यानं दिशा दिली आहे. त्यांना माहिती आहे की आपला सिनियर खेळाडू शुभम त्याच्या बॅटमधून धावा येतात, त्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं महत्वाचं. आणि त्याच गोष्टीवरती आता आपण पाहतोय फोकस त्यानं केलंय. आणि अगदी आपण जरूर पाहिलं तर मग इथून तो तशा पद्धतीची फलंदाजी देखील दाखवतोय. सन्मानजनक खेळ. सीधे उंगली से घी निकल रहा है तो फिर टेढ़े उंगली डाले क्यों. जर समोरून फलंदाज धावा बनवतोय मग त्याला स्ट्राईक देणं केव्हाही चांगलंच. असं म्हणतात ना की पतंग उडते, परंतु पतंग उडताना जर हाताला त्रास होत असेल तर मग ढील देणं आणि तो दोरा कापणं महत्वाचं आहे. इथे तसंच काहीसं केलं खेळाडूनं. स्वतःवरती आपण पाहिला, विश्वास ठेवला नाही, समोरच्या फलंदाजाला चान्स दिली आणि त्याला स्ट्रायकर आणून ते आणण्याचा प्रयत्न त्याने केला. शुभम चौधरी ऑन अटॅक असेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल आहे, मिस झालाय फलंदाज. हा चेंडू मी म्हणणं चांगला चेंडू होता फलंदाजसाठी, खास करून अटॅक करण्यासाठी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न त्याने तिथे सादर केला. रिव्हर्सचा फटका म्हटला तर मग दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बरबाद. काढला तर काम, नाहीतर मग घालावा लागतो घाम. अशी कंडिशन असते त्या बॉलवरती आणि तसा चेंडू आपण येताना पाहिलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट नाही. क्या बात है, क्या बात है. सुपर गोलंदाजी. गुड लाईन स्पॉट होते. टेक ऑफ घेत बॉलला बाउन्स क्रिएट करतोय. या वेळेला व्हेरिएशन दाखवलंय आणि चांगला चेंडू आपण तिथे खेळाडूच्या माध्यमातून जरूर पाहतोय. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. संघ आपण जर पाहिला धडपडत होता. डॉट बॉल त्यांना हवे होते प्रेशराईज करण्यासाठी आणि त्यांनी केलं ते. प्रयत्न केले. प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. पडला असेल हजारदा, पराभवाच्या भयान राती अडला असेल हजारदा, पण झालं गेले आता विसर. तू एक प्रयत्न अजून कर आणि तोच प्रयत्न शुभम चौधरीचा यशस्वीरित्या संपन्न. ठोकलाय फ्रंट फुटला येऊन शानदार षटकार. माझ्या वचन क्या बात आहे. अटॅक करणारे फलंदाज खास करून आपण पाहतो की ज्या वेळेला त्यांच्या बॅट मधून आपण पाहतो की स्टँडिंग पोझिशन मध्ये फुटवर्कचा वापर न करता धावा येतात, त्यावेळेला ज्या वेळेला ते फुटवर्क वापरतात ना त्यावेळेला ते फटके अगदी इतके सुंदर आणि श्रीमंत निघतात की मोठ्या धावा त्या बॉलवरती भव्य धावा येतात. आणि हा फटका तसाच काहीसा होता. आणि हा फटका पाहता आपण पाहिलं प्रेक्षक वर्ग देखील दिवाने झालेत. इतका सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट ना या पुढचा बॉल आहे. अजून एक उडवायचा प्रयत्न. यावेळेला इलिगेशन कमी आहे. संधी आली आहे, संधी आली आहे जेलची. अँड इट्स टॅखान. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जर्सी नंबर 10चा अनोखं सेलिब्रेशन. जेल टिपली आहे, महत्वाचा गडी बाद आणि धक्का बसतोय टीम घाडेश्वरला.
आहे. लॉंग ऑफ मधला खेळाडू, माफ करा, कव्हर मधला खेळाडू, त्याला मात्र आपण पाहिलं की आता मात्र सेलिब्रेशन करायची संधी मिळाली आणि लगेच प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली. तो सेलिब्रेशन आवडला असेल तर त्या खेळाडूसाठी तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. क्या बात आहे. डायरेक्टली घरंगळत उडी त्यानं मारली. कॅच घेणारा बाजूला राहिला, परंतु अगदी अट्रॅक्शन घेणार इकडे बनला कव्हरचा खेळाडू. सचिन होते तिकडे आय थिंक. येस, क्या बात आहे. यावेळेला पहा, हा चेंडू षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. महत्वाची विकेट आल्यानंतर आता मात्र दडपण आणि टीमची धावसंख्या एकूण 36 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. 36 रन झालेले आहेत. जिकडे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो 12च्या सरासरीनं जाण्याचा हा निर्णय आणि चांगली धावगती राखलेली आहे ती म्हणजेच टीम घाडेश्वरनं अगदी 3 गड्यांचा त्यांनी मोबदला मोजलाय. खास करून परंतु मी म्हणेन आदिवासी समाज म्हटलं तर मग डिवॉर्सची प्रक्रिया जास्त आहे. या गोष्टींवरती थोडस तुम्ही काम केलं पाहिजे. नाही, मी कुणा एकासाठी बोलत नाही. खरंच सांगतो की या गोष्टींवरती आला बसणं गरजेचं आहे. आणि खास करून बालविवाह देखील होतात, त्या गोष्टी देखील तुम्ही थोड्या थांबवायला पाहिजेत. टीमची धावसंख्या एकूण 36 धावा धावा फलकावरती. 36 रन्स आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न स्लोवर बॉल. चांगला फटका, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, सुपर फटका फाईन लेगच्या दिशेनं हा येतोय. मच नीडेड चौकार. शेवटचं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. 5 चेंडूंचा जो अवधा व्याधी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे यायचंय. खैरवाडी ये या संघाला विनंती आहे. बघा, आपण चर्चा करत होतो चौकाराबद्दल आणि बालविवाहाबद्दल. नक्की 4 धावसंख्या वाढलेली आहे. 40 वरती जाऊन पोहोचलेत गाडेश्वर संघाचे खेळाडू. दुःख संबंधच माझे नाही फिरवली द्वाही, कधी आले आणि गेले मला कळले नाही, मला कळले नाही पुरे पुसटशी ऊन, फक्त फिकट चांदणे आणि फक्त मंदावले ऊन. या उन्हाला सामोरं जावं लागतं ज्यावेळेला बालविवाह किंवा लवकर जबाबदारी टाकली जाते एखाद्या मुलावरती आणि मुलीवरती देखील. त्यामुळे हे मी म्हणेन मंदावलेलं ऊन आता नको आणि बालविवाह मात्र नको. यावरती थोडं नक्कीच सर्वांनी लक्ष केंद्रित करा. प्रत्येकी माईबाप असतील, मग युवक वर्ग असतील. टीमची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहा, चांगला चेंडू आहे, स्लोवर बॉल आणि त्यानंतर खोलात टाकलेला बॉल होता. फलंदाजाला मात्र समजून आला नाहीये. अंतिम षटकासाठी आलेला नागेश आणि नागेशनं आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर 2, त्यानंतर 1 धावांची आपण पाहतोय डिक्रीजिंग ऑर्डर लागलेली आहेत पहिल्या या 3 बॉलवरती. ही साखळी मेंटेन राहू शकत नाही कारण मग प्रत्येकी डॉट बॉल टाकावा लागेल. क्या बात आहे, साखळी मेंटेन ठेवली आहे, साखळी मेंटेन ठेवली आहे. अंपायर फिंगर गोज ऑन अप अँड इट्स 1 मोर विकेट. रिटर्न आपण पाहतोय मात्र खेळाडू बाद होतोय.
इथे अजून एकाला बाद व्हावं लागतंय. अजून एक विकेट येते, वन मोर विकेट डाऊन होतीये आणि हा धक्का बसतोय टीम घाडेश्वरला. आता अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु किल्ले आहे आणि त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करत असताना हा गोलंदाज नागेश बल्ला इम्प्रेस करतोय सध्याच्या घडीला सर्वांना. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपण बरोबर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर बॉलला आपण पाहतोय थोडंसं वलन मिळतं तिरप्या रेषेमध्ये. चेंडू पुन्हा एकदा अगदी खेळाडूच्या डाव्या बाजूकडून वळतोय आणि इकडून आपण जर बॉलचा पंचांचा इशारा आला त्या बॉलवरती. अतिरिक्त एक धाब्यानं 45च्या आकड्याला मात्र आता फिनिशिंग टच देत असताना शेवटचा एक बॉल बाकी आहे. फटका चांगला खेळला ऑनसाईडच्या दिशेमध्ये. लॉंगॉन मध्ये खेळाडू येत आहेत, बॉलवरती प्रोटेक्शन चांगलं आहे. धावा 2 पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय, दुसऱ्या धावेसाठी गेले होते आणि तिकडे डाय लगावली आहे. इफर्ट चांगलेत आणि अशा पद्धतीनं या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच धावा आल्यात एकूण 2. शेवटच्या बॉलवरती 47चा आकडा फिनिशिंग टच दिलं आणि त्यानंतर आता 48चं टार्गेट सेकंड हाफ मध्ये गाडेश्वर टीमनं केवळ या संघासमोर ठेवलेलं आहे. खरवाडी टीम कॅप्टन. येस, आपण टॉस कडे बोलत आहोत. टॉस साठी आपण जाऊयात मान्यवरांकडे. सामन्याचा टॉस करण्यासाठी मी इथे पोलीस पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि या सामन्याचा टॉस आपण करून घ्यायचा आहे. तर आपण टॉस करून घेऊया. खैरवाडी ए आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल तो म्हणजेच मोदीमाळ. सामन्याचा टॉस हवी टू गो. जाऊयात टॉस कडे. टॉस केला जाईल 2 ताकदवर संघांमध्ये. टॉस केला जाईल खैरवाडी ए आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेला संघ अर्थातच मोदीमाळ. आजच्या या रजनी स्पर्धेमधील पहिल्या फेरीतील 4था सामना आहे. त्या 4थ्या सामन्याचा आपण टॉस करतो. 4 षटकांचा सामना राहील. हवी टू गो. हेड इज अ कॉल. सिक्का उचला और जाकर गिरा है. खैरवाडी यांच्या अगदी आपण पाहतो खिशामध्ये टॉस जातोय. नक्कीच मागील इनिंग मध्ये आपण पाहिलं चौकार आणि षटकारासाठी प्राइस होतं आणि चौकार आणि षटकार तिथे आपण पाहिलं आल्यानंतर मात्र प्रत्येकी मोठ्या फटक्यासाठी आलेले कॅश प्राइज जमा झाले. दरोडा साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे प्राइस गौरव शेठ यांचं आपण स्वागत करूया. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नको. फिल्डिंग सेटअप लागलं पाहिजे. सलामीची जोडी अजून येत नाहीये. चला पाठवा लवकर बॅट्समन. एवढा वेळ नाही मिळणार मित्रांनो. पंच वारंवार सूचित करा. तुम्हाला जर वाटलं की जास्त टाइम घेतात बिंदास पेनल्टी द्या. चला लवकर येऊ द्या जोडी. स्पीडअप करा प्लीज. नियमांचं पालन करा आणि सूचनांचं पालन न केल्यामुळे मग तुम्हाला कदाचित त्याचा धोका होऊ शकतो याची देखील आपण नोंद घ्या. चला स्पीडअप आपण करायचं आहे ही विनंती आहे. अनिकेत कुठे आहेत? अनिकेत साहेबरीत आहेत. डोळ्यावर झोप आहे.
त्यांना मॅजिक मोमेंट द्या, म्हणजे आनंदाचे क्षण द्या. क्या बात आहे प्रेक्षक वर्ग. अगदी आपण पाहतोय गाडेश्वर आणि त्यांच्या विरोधामध्ये केवाळे. गाडेश्वरचा आज जनसमुदाय भरपूर जॉईन झालाय. येस, हा आवाज त्यांचा आहे. बघूयात गाडेश्वरला कोण कोण सपोर्ट करताय मित्रांनो, आवाज द्यायचा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि केवालेवरून कोण कोण आलाय? येस येस येस, क्राऊड आहे आणि याच क्राऊडची गरज आहे. दर्दी प्रेक्षक स्पर्धा चरणशी गेला. इनक्रेडिबल मोमेंट धामणीकरांसाठी. त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यवत आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतो अगदी यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. मॅच कडे बोलू, पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाव. पहिलं षटक टाकण्यासाठी शुभम चौधरीच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि शुभम चौधरी सज्ज आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये नागेश आणि रामदास, दोन भल्ला बंधू. स्ट्रायकर एंड वरती आहे नागेश. बघूयात चेस करायच्या आहेत धावा. टोटल 48. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. येणारी काळ आणि वेळ आपल्याला सांगेल, त्यासाठी मैदानामध्ये आपण वळतोय. पहिलाच बॉल. गणपती बाप्पा मोरया. पहिल्याच बॉल वरती फिल्डर आहे जीव तोडून मेहनत. जी जान से लढेंगे, जीतेंगे और जीतेंगे, यासाठी प्रयत्न आहेत. चांगली फिल्डिंग. डिरेक्टली अंग झोकून दिलं, बॉलला अडवलं मात्र आणि परफॉर्मन्स चांगला आहे. बॉलवरती आपण पाहिलं एक सिंगल पासून थांबू शकणार नाहीयेत आणि थांबतील ते मग नागेश रामदास कसलेच ना. धावा घेतल्यात, सिंगल अकाउंट ओपन. एक धाव आपण पाहतो त्यांच्या टोटल कार्ड वरती लागलेल्या आहे. उर्वरित 23 चेंडू मध्ये आता 47 धावांची गरज. 12च्या सरासरीने चालावा लागेल जिंकण्यासाठी. हा कानमंत्र त्यांच्यासाठी आणि त्यासाठी किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे षटकामधून. मग चौकार किंवा षटकार. पुढचा बॉल शुभम चौधरीचा, समोर फलंदाज नागेश रामदास, माफ करा. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, तेज तर्रार बॉल. प्रत्येकी बॉल मध्ये रोमांस आहे. प्रत्येकी बॉल वरती आपण पाहतोय शुभमचे जे फॅन्स आहेत ते मात्र किंचाळ्या फोडतायत. आणि खेळाडू आहे ना त्याच्यामध्ये खूप करंट आहे. चांगला खेळाडू आहे. गाडेश्वर टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची जाळी प्राप्त करून दिलेला खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवलेत त्यानं. आज या मैदानावरती मागील वर्षीचं गतवर्षीचा हंगाम आणि टॉप 5 मध्ये अगदी आपण पाहिलं नामांकन प्राप्त केलं होतं आपल्या खेळाच्या जोरावरती या गाडेश्वर संघानं. राऊंड द विकेट ना. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीनं हलक्या हातानं बॉलला दिशा दिली. लेग स्पिन टाकला होता तिकडे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. थोडंसं फंबल, फायदा उचलता आला नाहीये. धाव घेतली नाहीये कारण थोडंसं वाचून देखील खेळायचंय याच उद्देशानं ते आहेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 2 धावा धावफलकावरती. संघाचं खातं आपण पाहतोय पुढे विस्तारित होत असताना संघाच्या टोटल मध्ये या लागलेल्या धावा. अजून आपण जर विचार केला उर्वरित अजून 22 बॉल शिल्लक आहेत, जिकडे 46 तुम्हाला बनवावे लागतील. फटका चांगला आहे. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट मिड विकेटच्या रिजन मध्ये पाहिलं पॉइंट खुलाय आणि तिकडे हा तेज तर्रार गोळी, सुसाट वेग, चौका. खेळाडू तयार पुढचा बॉल टाकण्यासाठी या वेळेला. राऊंड द विकेट ना. पहा लाऊडली अपील तिकडे. लाऊडली अपील क्लोज बनवू शकतो. डेंजर एंड कडे होते. सुखरूप पोहोचलेत. बॉल वरती पोहोचणं थोडस आपण पाहिलं की आता संघासाठी आपण पाहतो की थोडं कठीण होऊन बसलं कारण तिकडे रनिंग बिट इन द विकेट तेज होती फिल्डर्स पेक्षा. हॅट्रिक षटकार आणि हॅट्रिक विकेट देखील म्हणजे दोन्ही संघांना समान संधी आहेत. काशीनाथजी पारधी साहेबांचे ते आगमन झाले. त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इकडे पहा क्लोज बनवू शकतंय आणि या वेळेला बाद व्हावं लागतंय. धक्का बसेल. झेलवादच्या स्वरूपात कॉट अँड बॉलची नामी संधी होती आणि ती संधी पूर्णपणे आपण पाहतोय यावेळेला मात्र स्वीकारली आणि बाद केलाय फलंदाजाला.
वाचवतायत गाडेश्वरचे खेळाडू. प्रत्येक बॉल मध्ये आपण रोमांस पाहतोय पा. अगदी डॉट बॉल न मात्र आता गाडेश्वरच्या प्रेक्षकांना खूप आनंद होतोय. प्रत्येकी डॉट बॉल न आपण पाहतो त्यांनी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न दाखवलाय. प्रथमेशचा पहिला बॉल तिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि प्रथमेशनं या बॉलवरती आपण पाहिलं की आक्रमण चढवलंय फलंदाजावरती. यावेळेचा फटका चांगला गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट केवाळीसाठी हा येतोय जीवन संजीवनी चौकार. क्या बात, अप्रतिम संगीत. झालो तुझ्यावर फिदा ग पुरी, झालो तुझ्यावर फिदा. ऐकताच प्रेक्षकांचे देखील आपण पाहतोय दिमागातले तारे फिरलेत. टीमच्या पण धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धाव फलकावरती. गाडेश्वरचा क्राऊड शांत का झालाय बा. गाडेश्वरचा क्राऊड ऐकायचा 1 2 3 गाडेश्वर. या हे क्रिकेट मित्रांनो, या क्रिकेटमध्ये हेच पाहिलंय. केवळ थोडा बॅकफुट होते, त्यांची फलंदाजी शाबूत झाल्यानंतर त्यांच्याकडे आपण बोलू. पहा इथे घुटना टेक तमाशा देखचा हा फटका खेळायचा होता आणि आपण पाहिलं तर इथे मात्र तो फटका त्याचा फसला आणि जसा जसा फटका फसतोय ना तशी तशी जिंकायची ताकद मात्र जरूर मिळते. त्यासाठीच आता आसुसलेले आहेत. प्रत्येक बॉल मध्ये प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न आहे टीम गाडेश्वरच्या गोलंदाजांचा. प्रथमेशनं दाखवलेला एक आपण हा हल्ला कल्लोल गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय. पुढचा बॉल आहे आपल्या षटकामधून 14 चेंडू. चांगला फटका, फिल्डर आहेत. जेलची नामी संधी जेल भूमीला दान झालाय. प्रेक्षकांना वाटला की पकडलाच की काय. बॉल पकडणे एवढं सोपं नाहीये. करिअरची पहिली विकेट असते कारण सुरुवात जी करायची होती ती आपण पाहतोय या वेळेला प्रथमेशला त्यांना आक्रमण जरूर दाखवलंय. फलंदाज जीवनदान मिळतंय. जीवनदान ज्या वेळेला मिळतं ना त्यावेळेला आपण पाहतो की ही जीवदान अशी साधी सुधी जीवदान नसतात. मिळाला जीवदान, मेलेला कोंबडा जिवंत झालाय, आता गाजवेल तो मैदान असं गाणं आहे. त्या गाण्यामध्ये आपण जीवनदानांची रासलीला ऐकलेल्या. परंतु दुसऱ्या बाजूला दबाव टाकणार नाही तो प्रथमेश कसलाच. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये सर्वांना इम्प्रेस करतोय. 5 चेंडू फेकलेत, 5 धावा. इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघासाठी. प्रथमेश अप्रतिम कामगिरी. पूर्णपणे प्रभात याच्यावरती आक्रमण, नागेश याच्यावरती आक्रमण. जिकडे 2 चौकार त्याने लगावले होते त्यानंतर मात्र डॉट बॉल त्याला खेळण्यासाठी भाग पाडलं जातंय. एवढा भारी परफॉर्मन्स आहे की अगदी फ्लाइंग किस मिळतात त्या खेळाडूसाठी. अगदी 32 ग्रुप मोदर देखील या सामन्याचा आनंद घेतोय. त्यांचा आम्ही स्वागत करू आणि त्यांच्याकडून एका पारितोषिकाची सुनावणी. प्रत्येकी सिक्सर हॅट्रिक साठी आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 32 ग्रुप आणि या षटकामध्ये आपण जबरदस्त कामगिरी पाहिलेली आहे. आणि काशीनाथ शेठ पारदे यांच्याकडून देखील आपण पाहतो प्रत्येकी हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. येस, आपलं देखील स्वागत आहे. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण टीमची धावसंख्या पाहतोय एकूण 13 धावा, जिकडे 6.50च्या सरासरीनं वेल आहे. समीकरणाकडे आपण लक्ष देऊ. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 35 धावांची. सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायला लागेल. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. जगदीश खेबुडकर सरांनी एका कवितेमध्ये सांगितलेलं आहे की येस, निलेशला प्राचारण केले. निलेशचं नाव यादीमध्ये नाहीये त्यामुळे जरा या गोलंदाजावरती बा आक्षेपार्थ भूमिका आहे. थोडं सहकार्य आपण देखील करायचं. निलेशचं नाव तुम्ही ज्या वेळेला लिस्ट दिली होती तिच्यामध्ये नाहीये, राईट ना. हा ऑब्जेक्ट या खेळाडूवरती आलाय. हा यस यस, तेच त्यांना सांगतोय आपण. निलेशचं नाव यादीमध्ये तुम्ही दिलं नाही, तुम्ही गोलंदाजी टाकू शकत नाहीत असा इथे आपण पाहतो आक्षेप आलाय. ऑब्जेक्ट आहे त्यामुळे दुसरा गोलंदाज तुम्हाला काढावा लागेल. म्हणून आपण सुरुवातीला 12 खेळाडूंची लिस्ट घेतलेली आहे. सुरुवातीला लिस्ट देताना हा विचार करणं खूप महत्वाचं आहे. निलेश मैदानाच्या आतमध्ये तुम्ही इन करा, काही इश्यू नाहीये.
15चा कोटा असतो, परंतु तुमचे 12 खेळाडू तुम्हाला लिस्टमध्ये देणं महत्वाचं आहे. दिलेलं वचन पूर्ण करणं तेवढंच महत्वाचं असतं आणि वचनपूर्ती भूमिका तुम्हाला इथे साकारायची आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय या 13 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो. अशी अनेक सारी वचनं तुटली जातात, अनेक सारी वचनं निभावली जातात. मग कोणाचं आपण पाहतोय हात पिवळे होताना पाहतो, कोणाचे स्वप्न भंग होतात, फसवणूक होते कोणाची, कोणाचं आयुष्य आपण पाहतोय उद्ध्वस्त होतं. करून तयारी सकाळचे पारी, करून तयारी सकाळची पारी, पारावर आशील का उभी पारावर आशील का, उद्या गाडेश्वर धारे नाव पोरी फिरायला येशील का, उद्या गाडेश्वर धारे नाव सांग फिरा. क्या बात आहे, क्या बात आहे. नाना आता मात्र बेसुमार फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. थँक्यू सो मच. बघा गाडेश्वर संघ, निलेशला तुम्ही नाही गोलंदाजी देऊ शकत या सामन्यासाठी, किमान नका देऊ. ज्या वेळेला धामणी सोबत मॅच होईल ना, तुम्ही पूर्ण टीम खेळवा, काही हरकत नाही, बिंदास. कारण आम्ही आयोजक, आम्ही ऍडजस्ट करू, परंतु समोरांचा आक्षेप आहे. चला लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. आता विचार विनिमय करू नका, लगेच आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चला स्पीडअप. जास्त वेळ नाही मिळणार मित्रांनो. यस, धावा झालेत 13, 2 षटकामध्ये 13 आलेत, 35 पाहिजेत. चला मित्रांनो, इनॅक्शन मध्ये या.
मग सांगा तुम्ही, कारण मध्ये मैदानामध्ये मधोमध उभं राहणं यामध्ये काहीच होणार नाहीये. चला स्पीड अप करा. 1 मिनिटाचा अवधी आहे. असं केलं नाही तर मग सामना सुरू केला नाही तर 2 धावांची पेनल्टी बघा. 10 वाजून 48 झालेत. एक मिनिटाचा एक मिनिट दिलं आपण. 2 मिनिटात उडाले ते एंट्री फी तर लगेच देऊन टाक. एवढी काय आम्ही काय देणार? ए, आंबो, तुम्ही जागा ना माझा. नाही हो, त्यांना खेळावं वाटतं तर ना ग्राउंड सोडा. बघा पॅनल्टी बसेल मित्रांनो, मग त्या धावा अजून कट होतील, कपात होतील. त्याचे तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टीचा. गोलंदाज नसतील असं होणं नाहीये, तुमच्याकडे आहेत गोलंदाज. येस, ओके, थँक्यू सो मच. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. तुम्हाला 12th मॅन इन पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता, त्यात काही इश्यू नाहीये. नको नाही याव. काय? आता कसा घेतील? ओव्हर झाली एक. मजा. ए, आंबो, आंबो. ए, आव्या. बोला आयोजन कमिटीशी, या सामन्यामध्ये आता इथे चालू ठेवा. येस, अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. थोड्याशा अडचणी तुमच्यापासून दुरावला होतो त्याबद्दल क्षमस्व. 13 झाले धाव फलकावरती. उर्वरित 2 ओव्हर्स मध्ये गरज आहे ती म्हणजेच 35 धावांची. 32 ग्रुप मोहदर आणि काशीनाथ शेठ पारद यांच्याकडून प्रत्येकी हॅट्रिक साठी आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज करतो. प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा आणि सहकार्य करा. मॅच कडे आपण वळू. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 रतन ढुमणे याच्याकडे चेंडू दिला. 12 मध्ये 35 बनवायच्या. षटक सुरू. क्या बात आहे. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. कहाणी में ट्विस्ट. एक गोलंदाज शॉर्ट आहे, त्यामुळं आता इथून या धावा कशा थांबवल्या जातील हा मोठा प्रश्न असणार आहे टीम गाडेश्वर समोर. पुढचा बॉल असेल. खेळाडू तयार. यावेळचा बॉल तडाखा दाखवलाय. सुपर फटका, क्लासिकल स्ट्रोक. बॉल सीमारेषा बाहेर. सिक्सर. सामना पूर्णपणे पा ज्या खरं तर फ्लो मध्ये सामना सुरू होताना त्या फ्लो मध्ये सामना सुरू ठेवणं किती महत्वाचं असतं याचं आता हे मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. उर्वरित आपण जर विचार केला 15.27च्या सरासरीनं अजूनही धावा बनवायच्यात. म्हणजे इथे 35 पाहिजे होत्या, तिथे आता 29 धावा. यावेळेला पहा हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. क्लोज, परंतु पोहोचलेत खेळाडू. सिंगल घेतले. सिंगलनं धावफलक पुढे. टीमची धावसंख्या या बॉलवरती आपण पाहतो 1 न वाढते. संघ 21 या आकड्यावरती जाऊन प्रस्थान करतोय. पल्ला गाठायचा आहे जिकडे 10 मध्ये आता 27 पाहिजेत. अजूनही मी म्हणेन मॅच पूर्णपणे गिरफ्त मध्ये आहे गाडेश्वरच्या. कारण
त्यांची ताकदवर गोलंदाजी आपण पाहिली आहे, चांगली गोलंदाजी आपण त्यांची पाहिलेली आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल राईट हँडेड बॅट्समन देखना खेळाडू. अटॅकिंग हा बॅट्समन आहे आणि खास करून सलामी लावलेला फलंदाज आहे. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. निलेश ना सही रतन ही सही, आणि रतनची अनमोल गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अलौकिक गोलंदाजी. डॉट बॉल ना आता प्रेशर क्रिएट केलाय या मॅच मध्ये. प्रत्येकी सिक्सर थोडासा दिलासा देईल, चौका थोडा दिलासा देईल टीम केवाळीला, परंतु प्रत्येक डॉट बॉल त्यांना एवढ्या प्रचंड दबावाखाली नेल ना की मग सामना जिंकणं त्यांच्यासाठी एवढं कठीण होऊन जाईल की मग हे कोडं सोडवणं म्हटलं तर मग तुमच्याकडे गणित आहे परंतु त्याचं सूत्र माहीत नसणार आहे, अशी गोष्ट असणार आहे. टीमची धावसंख्या आता यावेळेला 2 डॉट बॉल आपण पाहिलं तर 21 वरती स्थगित आहे. सलग 2 निर्धाव चेंडू आलेत आणि या निर्धाव चेंडूनं धावसंख्या आपण पाहतोय थांबलेली. चांगली खेळाची भूमिका आपण पाहतो मैदानामध्ये. गोलंदाज तयार होतोय यावेळेला. पुढचा बॉल 21 धावा आहे धावफलकावरती. 21 रन आपण पाहतोय टीमच्या टोटल कार्ड मध्ये लागलेल्या धावा. पुढचा बॉल राऊंड द विकेट गोलंदाजी. हा चेंडू चांगला, हा चेंडू सुंदर, हा चेंडू दमदार, हा चेंडू दिमागदार. या चेंडूवरती प्रचंड दबाव आणि प्रेक्षकांची किंचाली. क्या बात आहे, व्हॉट अ क्राऊड. दर्दी प्रेक्षक, स्पर्धा चरणशी गेला. अप्रतिम कामगिरी. निलेश ना सही रतन ही सही, आणि रतनची अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल. कहानी में ट्विस्ट, बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से पूरी पिक्चर बची है. हे तो प्रोमो देख. हा नक्कीच पडद्या आडचा सुपरस्टार निघाला रतन डुमने. अप्रतिम गोलंदाजी त्यानं सादर केली रंगमंचावरती. पाण्याची मागणी आहे, चला पाणी घेऊन जायचं लवकर. चला पाहतोय विकेट किंवा सिक्सर हॅट्रिक साठी मोदरचे मान्यवर आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, त्यांचं आपण स्वागत करू. आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा जो सामना आहे त्या संघांना देखील सूचना आहेत. मोदीमाळ आणि खैरवाडी आपण लगेच इनॅक्शन मध्ये येण्यासाठी तयार देखील राहायचंय. सामना क्रमांक 4 चालू आहे, 3 चालू आहे. या पुढचा सामना क्रमांक 4 असेल आणि त्यानंतर चाफेवाडी खारघर आणि वरोसा यांमध्ये पुढील सामना असणार आहे. हा टॉस जिंकलेला संघ आपण आपला डिसिजन सांगायचा. बॅटिंग या बॅटिंग ना बॉलिंग बॅटिंग ओके. बॅट फर्स्ट, पहिली पसंती फलंदाजीला दिली आहे. या पुढचा जो सामना आहे त्या सामन्याची आपण चर्चा करत होतो. मॅच कडे आपण पुन्हा एकदा येऊन जाऊ. अगदी तितकाच सुंदर सामना आपल्या सर्वांच्या बडीला. अगदी आता पाहिले तर औपचारिकताच बाकी असं म्हणावं लागेल, कारण 6 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये काही घडू शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये असे आपण अनैतिक खेळ घडताना पाहिलेत. क्रिकेटमध्ये आपण असे एक उलटफेर घडताना पाहिलेले आहेत. मॅच कडे आपण जातोय. स्ट्रायकर एंडवरती उजव्या हाताचा खेळाडू, शेवटचा एक गोलंदाज नाही असं म्हटलं तरी चालेल, चंद्रकांत. आणि चंद्रकांतला प्रसारण केलं जाईल यावेळेला पुढच्या षटकासाठी. 6 बॉल मध्ये 27 अडकवायच्यात. राईट हँडेड बॅट्समन केवाळेकडून बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. हा चेंडू मिस झाला. खेळाडू टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी आपण पाहू शकतो इकडे की आपल्याला हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू 5 मध्ये 27. 5 बॉल 5 सिक्सेस किंवा 5 बॉल 4 सिक्सेस 1 चौकार किंवा 5 बॉल 4 सिक्सेस आणि एका बॉलवरती पाहिजे 3 धावा.
वाईट बॉल गरज होती त्याची आणि तो आलाय. एका धावेनं धावफलक पुढे. अतिरिक्त समीकरणामध्ये चेंजेस. उर्वरित 5 बॉल आणि आता गरज आहे ती म्हणजेच 26 धावांची. 5 चेंडू 26 धावा, एकूण 22 धावा धावफलकावरती. 22 रन्स ऑन अ बोर्ड. संदीप खंडवी. अंपायर फिंगर गोज ऑन अप. इट्स OUT आउट. फलंदाज बाद. काय जो खईस अप्रतिम संगीत रिमिक्स नाना खंडवीकडून आणि छान असं आपण पाहतोय एक संकल्पना आपल्या सर्वांच्या भेटीला. उर्वरित आपण बॉल पाहिले तर मग आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये तिकडे 26 ची गरज आहे. अशक्य परंतु सुंदर मॅच. चला स्पीडअप करा. चला चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेता मित्रांनो. काय चाललंय गाडेश्वर. हे चांगलं क्रिकेट नाहीये मित्रांनो. सपोर्ट करा प्लीज. मी आधी चर्चा केली जनरेटर नावाचा भस्मासूर आमच्यावरती सवार आहे. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय राजेशला चकवत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. बावीस 22 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज तयार. दमदार स्ट्रोक सिक्सर. वेल मात्र निघून गेली. तिथून आपण पाहतोय इथे आपल्याला पाहायला मिळेल की सिक्सर आलाय. टीमची धावसंख्या 6 न वाढतीये. 32च्या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पल्ला गाठायचा आहे तो म्हणजे 48चा. 2 मध्ये 16 पाहिजेत. एखादा नो बॉल या मॅच मध्ये एंटर करेल पुन्हा एकदा टीमला. तसं होईल का हे पाहणं महत्वाचं असेल. यावेळचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. कहाणी में ट्विस्ट. अजूनही सामना संपला नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. एवढं इझी नाहीये क्रिकेटमध्ये काही घडतं. मी आधीच म्हटलं की अनैतिक बदल घडलेत क्रिकेटमध्ये. स्पॉट फिक्सिंग सारख्या गोष्टी देखील झालेल्या आहेत. तर त्यांनाच म्हणतात अनैतिक खेळ. 2 मध्ये पाहिजेत 15 यावेळेला. हा चांगला चेंडू आहे. राजेश चांगली फिल्डिंग देखील तिकडे. आणि अगदी आपण पाहिलं तर आता इकडे एक सिंगल. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा एक बॉल आहे. गाडेश्वर विरोधामध्ये केवाळे. विजयाच्या समीप 90% निकाल आपल्या बाजूने लावलाय यावेळेला टीमनं. अर्थातच गाडेश्वरनं. अजूनही शेवटचा एक बॉल. अँड व्हाईट बॉल तिकडे. मिसफील्ड देखील झाली होती. जर चौकार आला असता तर मग 5 धावा मिळाल्या असत्या. परंतु अजूनही मी म्हणेन 10 वाचल्या असत्या. बॅकफुटला नाही आहेत. चांगले परफॉर्मन्स केलेले आहे गोलंदाजीमध्ये. आणि आपण पाहिलं तर मग इथून त्यांना पण फ्रंट फुटला जरूर पाहतोय. पुढचा बॉल असेल खेळाडूचा. यस. ओव्हर कंप्लीट. इट्स विक्ट्री टाइम. मॅच ऑन बाय टीम गाडेश्वर. वेल प्लेड. अभिनंदन.